मित्रांनो, T20 आणि वन डे सिरीज करिता टीम इंडिया श्रीलंकेत दाखल झाली आहे। हा दौरा गौतम गंभीरचा ॲज अ टीम इंडिया हेड कोच म्हणून पहिलाच दौरा राहणार आहे। तेव्हा सुरुवात दमदार करण्यावर त्यांचा आणि भारतीय संघाचा प्रयत्न राहणार आहे। गौतम गंभीर हेड कोच बनताच त्यांनी भारतीय संघात फार मोठे बदल घडवून आणले आहेत। श्रीलंकेविरुद्ध जो भारतीय संघ निवडण्यात आलाय त्यावरून हे स्पष्ट होतं। शिवाय T20 संघाचे कर्णधारपद हे सूर्यकुमार यादवला देण्यात आलंय। हार्दिक पांड्याला कर्णधारपद मिळणार अशी जवळपास सगळ्यांनाच खात्री असताना गौतम गंभीरने ह्यात फार मोठा ट्विस्ट घडवून आणला आणि हार्दिकला किमान उपकर्णधारपदही मिळू दिले नाही। T20 क्रिकेटचा धुरंधर बॅट्समन सूर्यकुमार यादवला कर्णधारपद मिळाले। हार्दिकला कॅप्टन का बनवले नाही या प्रश्नावर त्यांनी स्पष्टपणे सांगितले की आम्ही अशा खेळाडूला कर्णधारपद देऊ शकत नाही जो सतत दुखापतग्रस्त असतो आणि सगळे सामने खेळू शकत नाही। मागील 2-3 वर्षांच्या डेटावरून तुम्हाला आम्ही हा निर्णय का घेतला हे कळून येईल। म्हणजेच गौतम गंभीर यांनी दुखापतीच्या कारणावरून हार्दिक पांड्याला कॅप्टन बनवले नाही। मित्रांनो, मीडिया रिपोर्ट्सनुसार ही बातमी पुढे आली आहे की नेमक्या ह्याच मुद्द्यावरून हार्दिक पांड्या आणि सूर्यकुमार यादव मध्ये मतभेद निर्माण झाले आहेत। पहिल्या टीम हर्डलमध्ये देखील हार्दिकने सहभाग नोंदवला नाही। मित्रांनो, ह्यावर तुमचे काय मत आहे कमेंट सेक्शनद्वारे नक्की कळवा। तसेच स्पोर्ट्स रिलेटेड कंटेंट्स मराठीत बघण्याकरिता आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनला नक्की प्रेस करा। भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह। जय हिंद, जय महाराष्ट्र।